नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश श्रीनिवास एलगट्टे. 2022च्या ॲडमध्ये माझी उपजिल्हाधिकारी पदी निवड झालेली आहे. तर या व्हिडिओमध्ये शारदा अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला माहितीच आहे की आता आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 जी 21 तारखेला होणार होती ती आता पोस्टपोन झालेली आहे. तर आता आपल्याला त्या अनुषंगाने आता आपल्याला थोडंसं डिस्कशन करायचं आहे की आपली आता एक्झाम पोस्टपोन झाली आहे, तर आता आपली पुढची स्ट्रॅटेजी काय असेल याबद्दल आपल्याला थोडंसं डिस्कशन या सेशन मध्ये करायचं आहे. तर यामध्ये दोन ऍस्पेक्ट आहेत. एक म्हणजे तुमचा मेंटल ऍस्पेक्ट आहे, म्हणजे मानसिक दृष्ट्या तुम्हाला ते हँडल करायचं आहे, आणि दुसरं म्हणजे आपला सिलेबस दृष्ट्या. तर आपण सुरुवातीला मी तुम्हाला मेंटली कसं हँडल करायचं किंवा आपल्याला काय करायचं आहे तर त्याबद्दल बोलेल, आणि नंतर मग आपण सिलेबसच्या पॉईंट वाईज किंवा सिलेबस मधील एक एक टॉपिक नुसार आपण त्यावर बोलणार आहोत. तर मेंटल ऍस्पेक्ट मध्ये आता सिच्युएशन अशी आहे की तुम्हाला एक्झाम जी आहे ती अगोदर एप्रिलमध्ये होणार होती, नंतर जुलैमध्ये 6 तारखेला, नंतर 21 आणि आता ऑगस्ट. तर असं आपलं एक्झाम जी आहे ती कॉन्स्टंटली आता पोस्टपोन होत आहे. तर त्याच्यामुळं तुम्हाला थोडंसं एक मेंटल फटीग आलेला असू शकतो, किंवा तुम्ही कॉन्स्टंटली आता हा प्रीचाच अभ्यास करतायत आणि त्याच्यामुळे तुम्ही त्याच नोट्स परत वाचताय, तेच करंट आहे ते दररोज रिवाईज करताय. तर त्याच्यामुळे तुम्हाला मेंटल फटीग आले असण्याची थोडंसं शक्यता आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता जर आपल्याला प्रिलिम क्रॅक करायची असेल तर यावेळेस आपलं या सिच्युएशन मध्ये किंवा अशा कठीण सिच्युएशन मध्ये आपलं टेम्परमेंट कसं राहतं यावर आपलं पुढची सक्सेस डिपेंड करणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही या फटीग मधून किंवा एक फ्रस्ट्रेशन म्हणूया आपण, याच्यामधून तुम्ही जेवढं स्वतःला लवकर बाहेर काढचाल आणि परत आपल्या ट्रॅकवर येचाल, म्हणजे आपल्याला आणखीन इथून 40 दिवस आहेत जवळपास, तर ते 40 दिवस तुम्ही परत आपली जी अगोदरची कन्सिस्टन्सी होती ती कन्सिस्टन्सी मेंटेन करून तुम्ही कसं त्याला ओव्हरकम करता किंवा कसं त्याला कन्सिस्टंटली तुम्ही त्याला अप्रोच करता आपल्या एक्झामला, तर ते खूप महत्वाचं ठरणार आहे. केवळ एक्झाम पुढे गेली आणि त्याच्यामुळे जर तुमची आता इथून कन्सिस्टन्सी लूज होणार असेल तर त्याचा परिणाम तुमच्या निकालावर होऊ शकतो. ठीक आहे. तर त्याच्यामुळं तुम्हाला सिंपल म्हणजे शेवटी एकच सांगायचं आहे की ते म्हणजे तुमची कन्सिस्टन्सी जेवढ्या लवकरात लवकर, एक दिवसाचा ब्रेक घ्या, आणखीन एक दिवसाचा ब्रेक घ्या, पण जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही परत फ्लो मध्ये येचाल तेवढ्या तुमच्यासाठी ते चांगलं आहे. आणि जी आपली कन्सिस्टन्सी अगोदर होती तीच आता आपल्याला मेंटेन करायची आहे. तसा हा व्हिडिओ कालच बनवणार होतो, पण काल सगळे मुलं थोडंसं रिलॅक्स झाले असतील, त्याच्यामुळे लगेच त्यांना प्रेशर द्यायचं असा विचार डोक्यात नव्हता, म्हणून आपण हा व्हिडिओ आज बनवतोय. तुम्ही आज आणखीन ब्रेक घेऊ शकता किंवा उद्या पण घ्या, पण याच्यानंतरचे 40 दिवस परत तुम्हाला ट्रॅकवर यायचंय. का पुढे गेली, कसं झालं, काय झालं, या गोष्टींच्या चर्चेपासून तुम्हाला दूर जायचंय किंवा बाहेर येऊन परत तुम्हाला पुढची तयारी करायची आहे. तर हा मेंटल ऍस्पेक्टचा मुद्दा. काय सांगितलं त्याच्यामध्ये, तर तुमची तुम्हाला कन्सिस्टंटली राहणं हे खूप महत्वाचं आहे. तर त्याच्यामुळं आपली कन्सिस्टन्सी मेंटेन करा. ठीक आहे. आता मग ते करायचं कसं, तर त्यासाठी एक आहे की आता समजा तुम्ही तुमच्या नोट्स आहेत त्या वाचून बोर झालेले असणार, तुम्ही परत त्या नोट्स वाचताय, तर मग तुम्हाला ते बोर झालेलं असणार. तर त्याला वेगळा मार्ग म्हणजे काय, तो तुम्ही युट्यूबची मदत घ्या. युट्यूबवरचं करंटचे व्हिडिओ आहेत किंवा इतर व्हिडिओज आहेत, तर ते व्हिडिओज बघा. तर त्याच्यामधून म्हणजे तुम्ही स्वतःला एंगेज ठेवा. किंवा दुसरा वे म्हणजे तुमचं ग्रुप डिस्कशनचा टाइम वाढवा. ग्रुप डिस्कशनच्या नादानं माणसाचं डिस्ट्रॅक्शन कमी होतं. आपण आपल्या मित्रांसोबत म्हणजे अभ्यासात जेवढं जास्त टाइम आपला स्पेंड होईल तेवढं जास्त आपल्याला फायदा आहे. तुम्ही परत तेच पेजेस बघत असाल तर तुम्हाला बोर होऊ शकतं, किंवा तुम्ही वाचताय पण तुमचं लक्ष नाही, अशी सिच्युएशन येऊ शकते. तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करायचंय की तुम्ही ग्रुप डिस्कशन करा, जेणेकरून तुमचं अटेन्शन मॅक्सिमम कसं राहील यावर लक्ष द्या. मग त्यासाठी ग्रुप डिस्कशन करू शकता, युट्यूबचे व्हिडिओ वगैरे जे काय असेल ते बघू शकता, किंवा अशा वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही स्वतःला फक्त एक्झामवर फोकस ठेवायचे, सिलेबसवर फोकस ठेवायचे, आणि त्यासाठी तुम्ही स्वतःला एंगेज करू शकता. हा एक मुद्दा झाला. आणि दुसरं म्हणजे काही नोट्स काढणं असेल किंवा व्हॅल्यू ऍडिशन करणं असेल, तर हे पण करून तुम्ही स्वतःला एंगेज करून ठेवायचं आहे. तर याच्यामध्ये काय सांगितलं, कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे, आणि आपलं कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी काय करायचं आहे, तर आपल्याला वेगवेगळे व्हिडिओज असतील किंवा ग्रुप डिस्कशन असेल, तर अशा वेगवेगळ्या मार्गांनी तुम्हाला एंगेज राहायचं आहे. तर या माध्यमातून तुम्ही आपली कन्सिस्टन्सी मेंटेन करू शकता. तर हा ऍस्पेक्ट झाला आपला मेंटल ऍस्पेक्ट. तर आता याच्या पुढचा ऍस्पेक्ट तो म्हणजे आता सिलेबसचा ऍस्पेक्ट. जेव्हा आपण सिलेबसचा ऍस्पेक्ट बोलूया, तर त्याबद्दल मी असं करतो की आपले जे ऍस्पिरंट्स आहेत किंवा आपले जे विद्यार्थी आहेत, तर त्या विद्यार्थ्यांचं आपण 2 गटामध्ये वर्गीकरण करूया, आणि त्यानुसार वेगवेगळी स्ट्रॅटेजी आपण थोडंसं डिवाइस करूया. तर त्याच्यामध्ये बघा, काही मुलं असे आहेत जे फर्स्ट प्री आहे, ज्यांची फर्स्ट प्री आहे, किंवा ज्यांचा अभ्यास खूप म्हणजे एकदम पूर्ण झालेला नाहीये, किंवा त्यांचा काही अभ्यास राहिलेला आहे, किंवा प्रिलिम्सची तयारी त्यांची पूर्ण नाहीये. तर हे काही आहेत फर्स्ट प्रिलिम्स वाले, आणि काही आहेत ज्यांची आता म्हणजे मेन्स दिलेली म्हणूया आपण.
ज्यांना मेन्सचा अनुभव आहे किंवा जे विद्यार्थी आता मेन्स दिलेले आहेत, तर आपल्याकडे असे 2 सेक्शनचे विद्यार्थी असतात, किंवा जे फर्स्ट प्रिलिम्स वाले आहेत किंवा ज्यांचा प्रिलिम्सचा अभ्यास कंप्लीट नाहीये, आणि काही असे आहेत ज्यांनी आता 2-3 मेन्स दिलेले आहेत, तर मग त्यांना काय वेगळं करायचं, तर असा मेन्सचा अनुभव असणारा वर्ग आहे. तर सुरुवातीला आपण फर्स्ट प्रिलिम्स वाल्या विद्यार्थ्यांसाठी सांगूया. बघा, ज्यांची फर्स्ट प्रिलिम्स आहे किंवा ज्यांना प्रिलिम्स बद्दल भीती आहे किंवा अगोदर मेन्स दिलेली नाही, त्यांचा पूर्ण फोकस म्हणजे प्रिलिम्स त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय, तर त्यांचे जे टॉपिक्स राहिले होते किंवा काही टॉपिक कसं होतं, आपण लास्ट मोमेंटला शेवटी आपण काही टॉपिक स्किप करतो की आता हे कव्हर होत नाही, तर आपण हे जाऊ द्या, आता सोडूया, किंवा हेच टॉपिक आपण नंतर करूया, ते तसेच राहून जातात, असं स्किप होतात. तर जे जे टॉपिक तुमचे राहिलेले आहेत तर ते तुम्ही कव्हर करायचे आहेत, ज्यांची पहिली प्रिलिम्स आहे किंवा ज्यांनी आतापर्यंत मेन्स दिलेली नाही, अशा विद्यार्थ्यांनी त्यांनी जे जे टॉपिक्स आतापर्यंत स्किप केलेले आहेत, भीतीपोटी म्हणा किंवा येत नाही म्हणून म्हणा किंवा सिलेबस कव्हर होत नाहीये, मग आपण आधी जास्त वेटेज वाले करूया आणि नंतर कमी वेटेज वाले करूया, असं म्हणून जे आपले कमी वेटेज वाले जे टॉपिक सुटलेले आहेत, तर त्या टॉपिकवर जास्त भर द्यायचा आहे. आणि ते सगळे टॉपिक किती कव्हर होईल, म्हणजे आपला आता सध्या जर पेपर तुमचा तुम्ही 80 प्रश्नांची तयारी केली असेल, 85-90, मग तुमचे 5-10 प्रश्न राहिले असतील, तर मग ते आपल्याला 100 प्रश्नांची तयारी कशी होईल, तर त्याच्या जेवढे जास्त प्रश्नांची तयारी तेवढं जास्त आपल्याला मार्क्स घेण्याचा चान्स आहे. तर त्याच्यामुळं या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे की आपले सिलेबस कव्हर करणं किंवा राहिलेले टॉपिक्स पूर्ण करणं यावर भर द्यायचा आहे. पण राहिलेले टॉपिक्स कुठले म्हणतोय मी, की तुमच्या कोर कंटेंट मधले जे टॉपिक राहिलेले आहेत. कोर कंटेंट म्हणजे कसं, तर ज्याच्यावर आयोग म्हणजे आयोग काय करत असतं की प्रत्येक सब्जेक्ट मध्ये, समजा इकॉनॉमिक्स आहे, 15 क्वेश्चन आहेत, तर त्यापैकी 12 क्वेश्चन जे आहेत ते त्यांचं एका काही म्हणजे काही स्पेसिफिक टॉपिक्स मधून येत असतात, तर त्याला म्हणूया आपण कोर कंटेंट. जसं आपल्या शारदा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी एक पॉलिटीचं लेक्चर टाकलं होतं अनालिसिसचं, तर त्या पॉलिटीच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं की लक्ष्मीकांत मधले पहिले 11 टॉपिक त्याच्यावर 5 क्वेश्चन आहेत, त्याच्यानंतर संसद राज्य विधिमंडळ त्याच्यावर 5 क्वेश्चन आहेत, आणि इतर काही टॉपिक्सवर आपलं युपी काही सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट त्याच्यावर 2 क्वेश्चन आहेत. तर मी असं तुम्हाला एक वर्गीकरण त्या चार्टमध्ये सांगितलं होतं. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो युट्यूबवर आहे, तर तो व्हिडिओ बघून घ्या. तर त्या व्हिडिओमध्ये मी वर्गीकरण सांगितलं होतं. तर त्यातून आपल्याला काय कळालं की 12 क्वेश्चन असे आहेत, ते कशातून आहेत, लक्ष्मीकांतचे पहिले 11 टॉपिक, त्याच्यानंतर राज्य विधिमंडळ, संसद, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट अशा ह्याच्यातून आहेत. मग हे 12 टॉपिक म्हणजे आपलं कोर पार्ट आहे, आणि बाकीचे 3 टॉपिक ज्याच्यामध्ये बिगर घटनात्मक संस्था किंवा मुख्य परीक्षेमधला पॉलिटी पार्ट 2, हे आपण काय म्हणतो, इतर टॉपिक किंवा पेरिफेरीचे टॉपिक, ठीक आहे, म्हणजे बाहेरचे टॉपिक असं म्हणूया. तर आपलं पहिलं टार्गेट सगळ्या सब्जेक्ट मधले जे हे 12 क्वेश्चन आहेत, तर ते करण्याचं आपलं पहिलं टार्गेट असलं पाहिजे. तर असंच जसं पॉलिटीचा अनालिसिसचा व्हिडिओ आहे, तसाच अनालिसिसचा व्हिडिओ मी परत इकॉनॉमिक्सचा आणि जॉग्राफीचा पण टाकणार आहे. तो मागच टाकणार होतो, पण मागच टाकणार होतो मी तो व्हिडिओ, पण काय झालं की एक्झामच्या खूप जवळ असताना आपण तो व्हिडिओ टाकला पॉलिटीचा, आणि नंतर 2-3 व्हिडिओ टाकले असते तर ज्या विद्यार्थ्यांच्या त्या पॉईंटची तयारी नाही किंवा विद्यार्थ्यांची स्ट्रॅटेजी बदलण्याची शक्यता होती, मग ते स्ट्रॅटेजी शेवटच्या मोमेंटला बदलणं हे चुकीचं ठरू शकलं असतं, म्हणून आपण फक्त पॉलिटीचा व्हिडिओ टाकून थांबलो. पण आता मी तुम्हाला इकॉनॉमिक्स आणि जॉग्राफीचा पण व्हिडिओ टाकणार आहे. तर आता सांगत होतो मी की तुमचं पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, की आपला जो कोर कंटेंट आहे तो प्रत्येक सब्जेक्ट मधला जो कोर पार्ट आहे तो आपला कंप्लीट झाला पाहिजे. तर त्याच्यामधलं जर झालं नसेल तर ज्यांची फर्स्ट प्रिलिम्सचे विद्यार्थी आहेत त्यांनी काय करायचं, कोर पार्ट कंप्लीट करण्यावर भर द्यायचा आहे. हा झाला पहिल्या वर्गासाठीचा मुद्दा. त्याच्यानंतर आता दुसरा वर्ग, ज्यांना मेन्सचा अनुभव आहे. ज्यांना मेन्सचा अनुभव आहे याचा अर्थ त्यांचा कोर पार्ट सगळा कंप्लीट आहे, त्यांचा कोर पार्ट कंप्लीट आहे. पण असं त्यांचा कोर पार्ट कंप्लीट आहे, पण काय होतं की आपण प्रिलिम्सच्या वेळेस आपण प्रिलिम स्पेसिफिक टॉपिक जास्त करतो, कारण ऑब्व्हियसली प्रिलिम त्या टॉपिकचं वेटेज जास्त असतं आणि तेवढ्या टॉपिक मधून तेवढे क्वेश्चन येतात. म्हणजे बाकीचे पेरिफेरीचे क्वेश्चन असतात ते खूप अभ्यास केल्यानंतर त्यातून 2-3 क्वेश्चन येतात. मग आपण जसं जसं एक्झाम येईल तसं तसं आपण ते टॉपिक स्किप करत जातो. तर मग हे ज्यांना मेन्सचा अनुभव नाही तर ज्यांना मेन्सचा अनुभव आहे तर त्यांच्यासाठी स्ट्रॅटेजी काय आहे की त्यांनी आता व्हॅल्यू ऍडिशनवर भर द्यायचा आहे. व्हॅल्यू ऍडिशनवर भर द्यायचा आहे. व्हॅल्यू ऍडिशन म्हणजे काय, की आता आपण 12 क्वेश्चन पर्यंत होतो, म्हणजे कोर कंटेंट आपला चांगला आहे म्हणजे 12 क्वेश्चन पर्यंत होतो. तर आता आपल्याला तो प्रत्येक सब्जेक्ट मधले आता 13 म्हणजे पुढचे जे 3 क्वेश्चन आहेत तर त्यासाठी फाईट करायचं आहे. तर त्यासाठी आता आपल्याला व्हॅल्यू ऍडिशन करायचं आहे. याच्यामधून तुमचे 2 गोष्टी साध्य होणार आहेत. एक म्हणजे जो तुम्हाला फटीक आलाय किंवा बोरिंग झालेला आहे त्याच गोष्टीपासून, त्याच्यापासून थोडंसं दूर जाऊन काही नवीन टॉपिक करायला तुम्हाला भेटणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ते वाचायला थोडासा इंटरेस्ट येऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे व्हॅल्यू ऍडिशन मुळे तुम्हाला तुमचे मार्क्स वाढवता येणार आहेत. आपल्याला प्रिलिम्स ही 120 प्लस मार्क्सनी काढायची आहे. जर 120 प्लस मार्कनी जर प्रिलिम्स निघाली तर आपण मेन्सचा अभ्यास फ्रीली करू शकतो. नाहीतर आपण काय करतो,
सेकंड कीची वाट बघत बसतो, मग त्यामध्ये 1-2 महिने जातात. किंवा ह्या चर्चेमध्ये राहतो की आता कुठला क्वेश्चन कॅन्सल होईल, कुठला प्रश्न कॅन्सल नाही होणार, मग आपले किती मार्क कमी होऊ शकतात, हे सगळे अंदाज बांधण्यामध्ये आपला टाइम जातो. म्हणून बेसिक काय आहे की फर्स्ट की न 120+ किंवा 125 मार्क जर आले तर आपण फ्रीली मेन्सची तयारी करू शकतो. तर त्यासाठी काय करायचं आपल्याला, व्हॅल्यू ऍडिशन वाले पॉईंट्स करायचे आहेत सिलेबस मधले. ठीक आहे. आणि हाच मुद्दा परत फर्स्ट प्रिलिम्सच्या मुलांना पण लागू असेल, ज्यांचा अभ्यास कंप्लीट झालेला आहे, कोर कंटेंट ज्यांचा चांगला झालेला आहे, ते मुलं परत व्हॅल्यू ऍडिशनच्या मुद्द्याकडे जाऊ शकतात. तर आता आपण काय करूया, प्रत्येक सब्जेक्ट मध्ये आपण व्हॅल्यू ऍडिशन साठी आणखीन काय काय करू शकतो, किंवा कोणता कोर कंटेंट होता आणि काय काय करू शकतो, आपण आणखीन व्हॅल्यू ऍडिशन काय काय करू शकतो, हे आपण एका शॉर्ट मध्ये बघूया. बघा, सुरुवातीला घेऊया आपण सायन्स. इथे सब्जेक्ट लिहूया, हिस्ट्री, जिओग्राफी, इको, पॉलिटी, सायन्स, एन्व्हायरमेंट, ठीक आहे, आणि करंट अफेअर्स. ठीक आहे. तर पहिल्यांदा हिस्ट्री पासून सुरुवात करूया, इतिहास पासून सुरुवात करूया. आता इतिहास बघा, इतिहास मध्ये सगळ्यात मेन काय आहे तर लक्षात घ्या, आपण एन्शियंट आणि मेडिवलला किंवा प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाला आपण दुर्लक्ष करतो, पण प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासावर सगळ्यांच्या जर तुम्ही नोट्स बघितल्या तर सर्वांच्या नोट्स किती आहेत, 40, 50, 60, 70, मॅक्सिमम 80 पानाच्या नोट्स आहेत. जर त्या 80 पानाच्या नोट्स चांगल्या केल्या, पाठांतर चांगलं केलं थोडंसं, तर आपल्याला त्या 80 मधून किती 8 क्वेश्चन येणार आहेत. लक्षात घ्या, 80 पेजेस जवळपास सांगतोय मी तुम्हाला, प्रत्येकाच्या नोट्स अशाच असणार आहेत 80-90. तर तेवढ्या पेजेस मधून 8 क्वेश्चन आहेत तुम्हाला एन्शियंट आणि मेडिवलचे, किंवा आणखीन 100 पर्यंत असतील, पण 8 क्वेश्चन आहेत. आणि जो बाकीचा पार्ट आहे त्याच्यामध्ये काय येतं, महाराष्ट्राचा इतिहास आणि भारताचा इतिहास, तो जो म्हणजे मॉडर्न वाला पार्ट. तर त्या मॉडर्न पार्ट मधून किती क्वेश्चन येतात, तर बाकीच्या पार्ट मध्ये 300-400 पानं आपल्याला वाचावं लागतील. समाधान महाजन सरांचं पुस्तक असेल किंवा इतर पुस्तकं, तर त्यातून 8 क्वेश्चन येतात. पण आपण काय करतो, हा नेहमी वाचलेला असतो पार्ट, कोणता, भारताचा आणि महाराष्ट्राचा, म्हणून आपण तोच पार्ट वाचतो, पण इकडे आपलं दुर्लक्ष होतं. हे मार्क तुम्हाला हक्काचे आहेत. त्याच्यामुळं आता वेळ मिळालेला आहे तर ह्या पार्ट मधले सगळे राजे पाठ करायचं, त्यांचा सिक्वेन्स प्रत्येकाचं आणि फिक्स आहे. जसं मध्ययुगीनमध्ये सल्तनत आहे, त्या सल्तनत मधले 4-5 घराणे आहेत, नंतर मुघलांचा काळ आहे, तिथले 4-5 घराणे आहेत, तेवढ्यावर क्वेश्चन असतो. एन्शियंट मध्ये मौर्यांचा काळ, गुप्तांचा काळ आणि ऋग्वेद त्याच्या अगोदरच्या गोष्टी. तर ह्या म्हणजे काही इव्हेंट्स फिक्स आहेत, तर त्या इव्हेंट्स मधले राजे, त्यांचं काम एवढं पाठ करून गेलं तर तुम्हाला 8 पैकी 8 म्हणजे 8 क्वेश्चनची तुमची तयारी होते. त्यापैकी तुम्ही 5-6 क्वेश्चन करू शकता. मग हे तुमचं व्हॅल्यू ऍडिशन आहे. जर हे केलं नसेल किंवा याकडे दुर्लक्ष झालं असेल तर हे तुमचं व्हॅल्यू ऍडिशन आहे. आता काही वेळेस असं होतं की काही जण हे स्मार्टली करतात, हे पार्ट स्मार्टली करतात, पण मग ते काय करतात की बाकीच्या पार्टसाठी खूप म्हणजे रिव्हिजन करायला खूप वाचावं लागतं, म्हणून ते काय करतात तर बाकीचा पार्ट स्किप करतात. जसं की भारताचा इतिहास असेल किंवा महाराष्ट्राचा इतिहास असेल. तर मग आता काय करायचं, आपल्याला जर वेळ आहे तर आपण काय करायचं, भारताचा म्हणजे आपला जो मॉडर्न हिस्ट्री आहे, आधुनिक जो पार्ट आहे, तो आधुनिक पार्ट पूर्ण वाचून घ्यायचा आहे. आणि त्यातल्या त्यात जे विशेष म्हणजे मेन्सचे विद्यार्थी आहेत, सध्या बघितलं तर आपल्याला मेन्सला टाइम खूप कमी आहे, त्यामुळे नंतर हिस्ट्रीला डेडिकेटेड टाइम देणं अवघड जाणार आहे. तर त्या केसमध्ये आपण आता समाधान महाजन सरांचं प्री असो मेन्स असो पूर्ण इतिहास जरी कव्हर केलं तरी चालून जाऊ शकतं. जमलं तर पूर्ण इतिहास कव्हर करा, किंवा मग काही पार्ट स्किप करा, जसं की आपला सांस्कृतिक वारसा असेल तो वाला पार्ट स्किप करा. स्वातंत्र्योत्तर भारत आहे, तो एकदम मेन स्पेसिफिक आहे, त्यावर क्वेश्चन येण्याचे खूप कमी चान्स आहेत, तो स्किप करा. पण बाकीचे जे टॉपिक्स आहेत ते सगळे चांगले करून घ्या. त्यातल्या त्यात महाराष्ट्रातले समाजसुधारक, हे सगळ्या गोष्टी म्हणजे महाराष्ट्रातले समाजसुधारक महत्वाचे, तर त्या गोष्टी चांगल्या करून घ्या. तर बाकीच्या मुलांसाठी काय सांगणं, इतिहासामध्ये ज्यांनी हा पार्ट स्किप केला होता त्यांनी तो पार्ट कव्हर करून घ्यायचा आहे, आधुनिक आणि प्राचीन आणि मध्ययुगीनचा. आणि ज्यांनी आधुनिकच्या पार्टवर लक्ष दिलं नव्हतं किंवा आधुनिकचा पार्ट खूप मोठा आहे किंवा जास्त पेजेस आहेत रिव्हिजनला म्हणून तो स्किप केला होता, त्यांनी तो पार्ट कंप्लीट करायचा आहे. विशेषतः मेन्सच्या विद्यार्थ्यांनी त्यांचं एक रिव्हिजन चांगलं. आणि हिस्ट्री आता खूप दिवसांना आपण वाचलेलं असतं, खूप दिवसांपूर्वी वाचलेलं असतं, त्यामुळं आता तुम्हाला थोडंसं बोर होत असेल तर आता हिस्ट्री वाचून काढलं तर तुम्हाला कदाचित थोडंसं काय म्हणतात फ्रेश पण होता येईल. त्याच्यामुळे तर हे हिस्ट्रीसाठी हा प्लॅन आहे. त्याच्यानंतर हिस्ट्री झालं, हिस्ट्री नंतर आता जिओग्राफी, भूगोल. तर भूगोलाच्या अनालिसिसचं मी तुम्हाला एक व्हिडिओ मी नंतर अपलोड करणार आहे. तर आपला अनालिसिसचा व्हिडिओ मी तुम्हाला एक अपलोड करणार आहे.
पण त्या व्हिडिओमध्ये प्रॉपर आपण अनालिसिस केलेला आहे की कोणत्या टॉपिकचं काय भेटत आहे. पण आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक टेंटेटिव्हली सांगतो की तुमचे 5 मार्क जे आहेत किंवा 5 क्वेश्चन जे आहेत, 5 ते 6 क्वेश्चन जे आहेत ते कशावर आहेत? भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र आणि जगाचा भूगोल. ठीक आहे. तर या पार्टवर तुमचे 5 क्वेश्चन आहेत. मग हे आता हा जो पार्ट आहे तो खूप महत्वाचा पार्ट आहे, एकदम कन्सेप्च्युअल पार्ट आहे. याच्यामध्ये एक 20% तुम्हाला पाठांतराच्या गोष्टी असतील आणि बाकीच्या 80% गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत. म्हणजे एकदा इथल्या जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या, तर तुम्हाला हे 5 क्वेश्चन हमखास मिळणार आहेत. आणि हे 5 क्वेश्चन तुम्हाला इथं नाही मिळणार, तर इथंच नाही मिळणार, तर प्लस तुम्हाला ते मेन्स मध्ये पण मिळणार आहेत. म्हणून हा पार्ट खूप महत्वाचा आहे. हा पार्ट तुम्हाला चांगला करायचा आहे. मग यासाठी तुम्हाला इंद्रजित राठोड सरांचं जे 11वी एनसीईआरटीचं बुक आहे, तर ते जवळपास मला वाटतं 125 ते 150 पानाचं काहीतरी असेल. तर त्या बुक मधून एवढे पॉईंट्स आहेत, तर तो पार्ट तुम्हाला चांगला करायचा आहे. तर त्या बुकचं चांगलं रिव्हिजन करून घ्या. शक्यतो राज्यसेवेच्या मुलांनी तो केलेला असेल, पण ज्यांचं फर्स्ट टाइम आहे किंवा कंबाईनचे विद्यार्थी आहेत त्यांना त्याचं जास्त रिव्हिजन झालेलं नसेल, तर त्यांनी हा पार्ट चांगला करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर त्यानंतर आणि आपण जमलं तर आपण ह्याच्यावर एक वन डे रिव्हिजनची बॅच पण टाकणार आहोत. त्याचा शेड्यूल वगैरे तुम्हाला नंतर आपल्या शारदा अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर कळवण्यात येईल. तर 5 क्वेश्चन साठी हा पार्ट आहे, तर तो पार्ट तुम्हाला चांगला करायचा आहे. आम्ही इथं 5 सांगतोय, पण 2020च्या पूर्वीचा ट्रेंड असा होता की इथं 7-8 पण क्वेश्चन यायचे. तरी आणि इथं आणखीन मला वाटतं जगाच्या भूगोलचे पण प्लस 1-2 क्वेश्चन आहेत. तर हा आता पण 6-7 क्वेश्चनचा हा पार्ट आहे. त्याच्यामुळं या पार्टवर फोकस असू द्या. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल आणि मानवी भूगोल. आता ह्याच्यामध्ये मानवी भूगोलाचा जो पार्ट आहे, तो मानवी भूगोलाचा पार्ट मला वाटतं इंद्रजित राठोड सरांनी त्यांच्या पुस्तकामध्ये शेवटी थोडासा ऍड केलेला आहे. तर तुम्ही तो पार्ट बघून घेऊ शकता, किंवा आणखीन तुम्हाला काय ऍडिशन वाटलं तर आणखीन तुम्ही वेगळ्या सोर्स मधून त्याचं ऍडिशन करून घेऊ शकता. आता आपल्याला मी जी व्हॅल्यू ऍडिशन म्हणतोय, हा तुमचा याच्यावर जर एक क्वेश्चन आला आणि मागच्या 2-3 वर्षामध्ये मानवी भूगोलावर क्वेश्चन आलेले आहेत, मग हा जर तुमचा एक क्वेश्चन आला आणि तुम्ही आता केल्यामुळे जर तो तुमचा एक्झाम मध्ये बरोबर आला, तर तो तुमच्यासाठी बोनस असणार आहे. हे आपलं व्हॅल्यू ऍडिशन आहे. ठीक आहे. तर मानवी भूगोलाचा पार्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र आणि भारताचा, याच्यामध्ये भारताचा जो पार्ट असतो तो कसा आहे, तो थोडासा पेरीफेरीवाला आहे. म्हणजे कसं खूप जास्त तुम्हाला करावं लागेल आणि क्वेश्चन एकदम अनप्रेडिक्टेबल आहेत, रॅन्डम आहेत. जसं इथं स्पेसिफिक होतं की त्या 11वी एनसीईआरटीच्या बुक मधून आपल्याला एवढे क्वेश्चन येणार आहेत, किंवा ते इंद्रजित सरांच्या बुक मधून एवढे क्वेश्चन येणार आहेत, हे स्पेसिफिक होतं. जगाचा भूगोलसाठी तुम्ही सरांचं बुक पण करू शकता, किंवा स्टेट बोर्डचं एक बुक आहे 10वी का 9वीचं, तर ते मला आता आठवत नाही, पण स्टेट बोर्डचं एक बुक आहे, तर ते करू शकता. तर जगाचा भूगोल तुमचा त्याच्यामधून होऊन जाईल. आणि सरांनी पण तो शेवटी 11वी म्हणजे याच बुकमध्ये इंद्रजित सरांनी पण तो बुक याच बुकमध्ये दिलेला आहे. तिथून पण करा, किंवा आणखीन डिटेल करायचं असेल तर स्टेट बोर्ड मधून करा. पण सांगत मी होतो की जसा हा पार्ट फिक्स आहे, तसा भारताच्या भूगोलामधून येणारे क्वेश्चन फिक्स नाहीत. तर त्याच्यामुळे तुम्ही एक जस्ट रीड करून घेऊ शकता. त्यातल्या त्यात पण काय करायचं, प्रायोरिटीनं फिजिकल वाला पार्ट करायचा. भारताची फिजिकल जिओग्राफी जो आहे ना, तर तो वाला पार्ट, फिजिकल वाला पार्ट करून घ्यायचा त्यातल्या त्यात प्रायोरिटीनं. पण भारताचा करण्याच्या अगोदर तुम्ही मानवी भूगोल जो छोटा पार्ट आहे, एक तुमच्या 2-3 तासाच्या एका सेटिंग मध्ये होऊ शकतो, तो एक करा व्हॅल्यू ऍडिशन साठी. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचा एक पार्ट करा. महाराष्ट्राचा आपल्याला बऱ्यापैकी पार्ट असतं, फक्त एक रिव्हिजन करायचं आहे. म्हणजे प्रायोरिटी काय आपली, आता परत एकदा सांगतो, भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, जगाचा भूगोल हे आपलं कोर पार्ट झाला. त्याच्यानंतर मानवी भूगोल करायचंय, त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल करायचंय, आणि शेवटी भारताचा भूगोल ठेवायचा आहे. वेळेनुसार आपला वेळ कसा मॅनेज होतो त्याच्यानुसार आपल्याला हे करायचं आहे. ठीक आहे. तर जिओग्राफीसाठी हे झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्र. तर आता अर्थशास्त्राच्या स्ट्रॅटेजीमध्ये काय बघा, सगळ्यात जर कमी टॉपिक असणारा, किंवा जरी आपल्याला अवघड वाटत असला तरी लिमिटेड टॉपिक्स असणारा, किंवा एक स्पेसिफिक सिलेबस असणारा, किंवा लिमिटेड टॉपिक्स असणारा जर कुठला आहे, तो म्हणजे अर्थशास्त्राचा टॉपिक आहे. आता याचं पण आपल्याला अनालिसिसचं लेक्चर घ्यायचं आहे. त्या अनालिसिस मध्ये मी तुम्हाला परत सांगणार आहे,
पण इथं एक परत तुम्हाला मी टेंटेटिव्हली सांगतो कोणते कोणते टॉपिक महत्वाचे आहेत. लोकसंख्या, लोकसंख्येचा टॉपिक महत्वाचा आहे. लोकसंख्या तुम्हाला जिओग्राफी मध्ये पण येणार आहे, त्याच्यामुळे लोकसंख्येला सेपरेट ट्रीट करायचं आणि सेपरेट वाचायचं. आता याच्यामध्ये काय दारिद्र्य आहे, बेरोजगारी आहे, शाश्वत विकास आहे, राष्ट्रीय उत्पन्न आहे, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय संघटना आहे, म्हणजे IMF, वर्ल्ड बँक, त्याच्यानंतर आपलं आर्थिक सुधारणा आहे, लिबरलायझेशन म्हणजे उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण, तो वाला पार्ट आहे. आणि त्याच्यानंतर योजना आहेत. तर ते योजना कोणत्या करायच्या वगैरे ते थोडंसं डिटेलमध्ये मी तुम्हाला इकॉनॉमिक्सच्या टॉपिक मध्ये सांगतो. पण आता इथं व्हॅल्यू ऍडिशन काय, जे मी आतापर्यंत टॉपिक सांगितले हे तुमचं सगळं कोअर कंटेंट होतं. याच्यामधून तुम्हाला मार्क्स म्हणजे याच्यामधून तुम्हाला सगळं कोअर कंटेंट होतं. यातला कोअर कंटेंटच्या बाहेरचा थोडासा पार्ट कुठला होता, योजनांचा पार्ट होता. योजनांचा पार्ट होता त्याच्यातला योजनांचा पार्ट जो होता तो कोअर कंटेंटच्या बाहेर होता. त्यातल्या त्यात मेन्सच्या मुलांना बऱ्यापैकी योजनांचा पार्ट कव्हर करता येत होता. बऱ्यापैकी मुलांना जे मेन्सचे मुलं आहेत त्यांना योजनांचा पार्ट HRD मध्ये योजना होतात त्यामुळं कव्हर करता येत होता. पण ज्यांनी मेन्स दिलेली नाही किंवा ज्यांनी आतापर्यंत मेन्स दिलेली नाही किंवा ज्या मेन्सच्या विद्यार्थ्यांनी पण कधी स्पेसिफिकली प्रीसाठी योजनांचा अभ्यास केला नाही, त्याच्यामुळे एका दोन योजना आपल्या चुकतात कारण आपण मेन्सच्या फ्लो मध्ये नसतो. तर त्यांच्यासाठी मी एक 3-4 ग्रुप सांगतो, त्या ग्रुप मधल्या योजना करायच्या. बघा, एक आहेत पायाभूत सुविधा. पायाभूत सुविधा बघा, अनालिसिस मध्ये मी आणखी थोडं डिटेल मध्ये सांगतो, पण लक्षात घ्या पायाभूत सुविधाच्या योजना आहेत. ह्याचा सोर्स म्हणजे एकदम सिंपल आहे. मी माझ्या मित्रांना 2-3 प्री अगोदरपासून सांगत होतो की पायाभूत सुविधाचा जो सोर्स आहे तो म्हणजे ग्रामीण विकास. HRD मधलं ग्रामीण विकासाच्या योजना वाचायच्या. खाटेकर सरांचं बुक वाचा किंवा अध्ययनचं बुक वाचा, शक्यतो खाटेकर सरांचं कारण लिमिटेड आहे ते. तर त्याच्यामधून पायाभूत ग्रामीण विकास जो 1.5 आहे HRD मधला, तर तो टॉपिक करायचा. तर त्याच्यामधून तुम्ही जर आता PYQ अनालिसिस केलं असेल तर तुम्हाला दिसेल उज्ज्वला योजना असेल, सांसद आदर्श ग्राम योजना असेल किंवा अजून इतर ज्या योजना होत्या त्याच्यामध्ये अजून काय होते पायाभूत सुविधा, या सगळ्या ही ज्या योजना होत्या उज्ज्वला योजना, सांसद आदर्श ग्राम योजना, ह्या ग्रामीण विकास. त्याचा हृदय एक योजना होती, ती हृदय योजना पण इथून आलेली आहे. अमृत योजना, या सगळ्या योजना ग्रामीण विकास 1.5 मधल्या आहेत. तर हे झालं. त्याच्यानंतर वित्तीय समावेशनच्या योजना. वित्तीय समावेशन, वित्तीय समावेशन मध्ये काय, तर ह्याच्यामध्ये एक जनधन योजना. वित्तीय समावेशन मध्ये सगळ्यात महत्वाची जनधन योजना. तुम्ही HRD मधून करा किंवा इकॉनॉमिक्स मधल्या इतर कुठल्याही भागातून ती जनधन योजना करायची आहे. थोडंसं डिटेल मध्ये करा. जनधन योजना आहे, मला वाटतं आणखी स्वावलंबन एक योजना आहे. तर असं तुम्हाला देशले सरांच्या पार्ट 2 मध्ये बघा किंवा इतर कुठेही बघा वित्तीय समावेशनची, त्यातली सगळ्यात मेन आहे जनधन योजना, तर ती योजना करायची आहे. त्याच्यानंतर सामाजिक सहाय्याच्या योजना. सामाजिक सहाय्याच्या योजना बघा, सामाजिक सहाय्याच्या योजनामध्ये काय करायचं आपल्याला, तर सगळ्यात महत्वाचं काय आहे, 4 योजना लक्षात घ्यायच्या. कुठल्या, सामाजिक सहाय्य म्हणजे बेसिकली लक्षात ठेवायचं पेन्शनच्या योजना. ठीक आहे, मग पेन्शनच्या योजनामध्ये महत्वाच्या कोणत्या कोणत्या आहेत, अटल पेन्शन योजना, जीवन ज्योती बीमा योजना, स्वास्थ्य सुरक्षा बीमा योजना, श्रमयोगी मानधन योजना. याच्यामध्ये मला वाटतं श्रमयोगी मानधन योजनेवर आयोगाचा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, बरं मी हे असं का सांगतोय तुम्हाला, कारण हे मी मनानं सांगत नाही, हे सिलेबस मध्ये आहे. आर्थिक आणि सामाजिक विकास, सामाजिक विकास मध्ये हा पॉइंट येतो. पायाभूत सुविधा सिलेबस मध्ये आहे, तर पायाभूत सुविधा आपण तिथून घेतलेला आहे, त्याच्यामुळे पायाभूत सुविधा करायच्या आहेत. ठीक आहे, आर्थिक विकास मध्ये वित्तीय समावेशन पार्ट आहे, तर ते तिथून आपल्याला आलेलं आहे. आणि सामाजिक विकास, सामाजिक विकास मध्ये काय, सामाजिक सहाय्यता महत्वाची आहे, म्हणून सामाजिक सहाय्याच्या योजना. आणि आयोग पण त्याच अँगलनं आपल्याला प्रश्न विचारत असतं. म्हणून काय करायचं आपल्याला, तर मी सांगत होतो सामाजिक सहाय्य, ह्याच्यामध्ये काय अटल पेन्शन योजना, स्वास्थ्य सुरक्षा योजना, जीवन ज्योती बीमा योजना, श्रमयोगी मानधन योजना, या योजना 4 महत्वाच्या. आणि त्याच्या सोबत जोडून तुम्ही काय करू शकता आणखीन, इग्नोपस आहे ना, इंदिरा गांधी नॅशनल ओल्ड एज पेन्शन स्कीम आहे, किंवा विधवांसाठीची पेन्शन योजना, अपंगासाठीची पेन्शन योजना, वृद्धांसाठी वयोश्री. म्हणजे बेसिकली HRD मध्ये जायचं आणि जिथं जिथं पेन्शनच्या योजना तुम्हाला दिसतील किंवा HRD मध्येच एका टॉपिक मध्ये सामाजिक सहाय्याच्या एक 3-4 योजना एका जागी केलेल्या आहेत. इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना, त्याच्यामध्येच सोबत अपंगासाठी पेन्शन योजना आहे, वृद्धांसाठी पेन्शन योजना आहे, त्या सगळ्या योजना एका जागी आहेत. तर त्या योजना तुम्ही करून घेऊ शकता. हे 3 गोष्टी कळल्या, पायाभूत सुविधा, वित्तीय समावेशन, सामाजिक सहाय्य. हे तुमच्यासाठी व्हॅल्यू ऍडिशन असणार आहे. कुठून, इकॉनॉमिक्स मधलं. बाकी आपण इकॉनॉमिक्सच्या स्ट्रॅटेजी लेक्चर मध्ये आणखी थोडंसं डिस्कस करूया, काय काय क्वेश्चन आले होते आणि कशामुळे आले होते. तर हे झालं इको. उसके बाद पॉलिटी, पॉलिटी किंवा राज्यशास्त्र.
आता बघा पॉलिटीचा आपला तो अनालिसिसचा व्हिडिओ टाकलेला आहे. तर त्या अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 12 क्वेश्चन सांगितले होते जे कोर पार्ट मध्ये आहे. जर व्हिडिओ बघितला नाही तर बघून घ्या. तर त्यातले 12 क्वेश्चन मी सांगितलेत. तर 3 क्वेश्चन आपल्याला जे राहिले होते तर त्या 3 क्वेश्चन साठी आपल्याला काय करायचं बघा. 3 क्वेश्चन आपले राहिलेत. त्या 3 क्वेश्चन साठी काय करायचं. ठीक आहे. जर तुमचा कोर कंटेंट खूप चांगला झाला असेल तर आता प्रायोरिटीनं पहिल्यांदा सांगतो मी काय करायचं. घटनात्मक आणि बिगर घटनात्मक संस्था. घटनात्मक आणि बिगर घटनात्मक संस्था. आपण एक पॉलिटीची बॅच पण केली होती. एक रेकॉर्ड आपण एक पॉलिटीची लाईव्ह आणि ऑफलाईनची एक बॅच केली होती. 1 डे रिव्हिजनची. 1 डे म्हणजे आपण 3 तास 4 दिवस घेतले होते. तर त्यामध्ये आपण बाकीचा कोर कंटेंट आपण कव्हर केला होता. ठीक आहे. तर ती बॅच आता शारदा अकॅडमीच्या ऍपवर रेकॉर्डेड स्वरूपात आहे. ज्यांना पाहिजे त्यांनी ते घेऊ शकतात. तर त्याच बॅच मध्ये आपण घटनात्मक आणि बिगर घटनात्मक संस्थांचा एक कंपॅरिझन केलेला चार्ट दिला होता. ठीक आहे. तर तो चार्ट तुम्हाला आता चांगला प्रिपेअर करायचा आहे. अगोदर कसं झालं आपण दिला आणि 15 दिवसच होते. तर त्यावेळेस तो कव्हर करणं थोडं अवघड होतं. तर तो चार्ट तुम्ही आता चांगल्या पद्धतीनं प्रिपेअर करायचा आहे. आणि बाकीच्या विद्यार्थ्यांनी ज्यांच्याकडे चार्ट आहे त्यांनी चार्ट करा किंवा ज्या माध्यमातून तुम्ही नेहमी करत आलेले आहात तर तिथून तुम्हाला तो करायचा आहे. कुठला पार्ट. घटनात्मक बिगर घटनात्मक. मग याच्यामध्ये कुठल्या युपीएससी आपलं युपीएससी आहे, इलेक्शन कमिशन आहे, कॅग आहे, आपलं अटॉर्नी जनरल आहे, महाधिवक्ता आहेत राज्यांचे. त्याच्यानंतर नॅशनल कमिशन वेगवेगळ्या HRHRD मध्ये पण आहेत. तुम्हाला एक सगळीकडे भेटतील म्हणजे HRHRD मध्ये भेटतील किंवा लक्ष्मीकांत सरांच्या बुक मध्ये. मग नॅशनल कमिशन कुठलं. SC साठीचं, ST साठीचं, बॅकवर्ड क्लासेस म्हणजे मागासवर्गीयांसाठीचं, महिलांसाठीचं, आदिवासीसाठीचं, अल्पसंख्याकांसाठीचं असे वेगवेगळे काय म्हणतात त्याला बिगर घटनात्मक संस्था आहेत. त्याच्यासोबतच आणखीन कुठला आहे. मानव हक्क संरक्षण आयोग, परत सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन म्हणजे माहिती आयोग, परत CVC म्हणजे व्हिजिलन्स, CVC ला काय म्हणतात दक्षता आयोग CVC दक्षता आयोग आहे. तसंच कॅट वर पण क्वेश्चन येतो. सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल म्हणजे प्रशासकीय न्यायाधिकरण जे आहे तर त्याच्यावर कॅट असेल. कॅटवर मॅटवर क्वेश्चन येतो. परत आणखीन काय आहे CIC झालं. तर हे अशा जवळपास संस्था आहेत. एकदा आणखीन लक्ष्मीकांत मध्ये टॅली करून घ्या. तुम्हाला वेगवेगळ्या संस्था सापडतील. तर त्या घटनात्मक आणि बिगर घटनात्मक आपल्याला वेळ आहे तर ते फुल फ्लेज्ड करून घ्यायचं. इथं तुमचा 1 मार्क म्हणजे जो 12+ मधला 1 मार्क तुमचा घटनात्मक आणि बिगर घटनात्मक संस्थांवर आहे. तर तो एक मुद्दा झाला. त्याच्यानंतर काय करायचं. पंचायत राज. बघा मी कोर कंटेंट मध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं. पंचायत राज मधला फक्त कोर कंटेंट मध्ये काय म्हटलं मी घटनात्मक तरतुदी म्हणजे जे कलम आहेत 73वी घटनादुरुस्ती आणि 74वी घटनादुरुस्तीमध्ये जी कलम आहेत ती कलम आपण कोर कंटेंट मध्ये होते आणि बॅच मध्ये पण आपण तेवढीच घेतली होती. तर ती कलम आणि त्याच्यासोबत काय सांगितलं होतं मी कोणत्या तरतुदी ह्या बंधनकारक आहेत 73 आणि 74व्या घटनादुरुस्तीनं आणि कोणत्या तरतुदी या ऑप्शनल आहेत किंवा ऐच्छिक आहेत. तर ते एक वर्गीकरण हे मी तुम्हाला कोर कंटेंट मध्ये सांगितलं होतं. मग आता व्हॅल्यू ऍडिशन काय आहे तर याच्या पुढे जाऊन काय करायचं आता आपल्याला. तर जे आपल्या ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे आणि इकडे मनपा, नगर परिषद, नगरपंचायत आहे. तर या सगळ्यांसाठी त्यांच्या सभा कशा होतात किंवा त्यांच्या अविश्वासात ठरावाची तरतुदी काय काय आहेत, इलेक्शन कसं होतं, त्याच्यानंतर प्रभागाची रचना, ह्या सगळ्या जे डिटेल गोष्टी आहेत जे आपण पंचायत राजच्या बुकमध्ये वाचतो. ठीक आहे. तर त्या गोष्टी तुम्हाला आता पुढे करायच्या आहेत. मला वाटतं 1 का 2 वर्ष अगोदरच्या प्री मध्ये आयोगानं जिल्हा परिषदेच्या सभांवर वगैरे काहीतरी क्वेश्चन विचारलेला आहे म्हणजे तो पुढच्या पार्टवर विचारलेला आहे. तर मग मी काय सांगतोय की तुम्हाला हे एक तुमचं परत व्हॅल्यू ऍडिशन असणार आहे. तुमच्या वेळेनुसार करायचं आहे. आता त्याच्यानंतर तिसरं आणखीन काय सांगितलं. घटनात्मक बिगर घटनात्मक पंचायत राज आणि आता पॉलिटी पार्ट 2 म्हणजे मेन्स जी पॉलिटी आहे त्याच्यामध्ये आपण काय बघतो. जिल्हा प्रशासन असेल, स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा प्रशासन असेल, पब्लिक पॉलिसी असेल, सार्वजनिक धोरण असेल किंवा विविध सिद्धांत, नोकरशाही सिद्धांत आहे किंवा इलेक्शनचा टॉपिक आहे. म्हणजे इलेक्शनचे 2 टॉपिक आहेत ना आपले, इलेक्शनच्या तरतुदी आणि वेगवेगळे राजकीय पक्ष वगैरे. तर बघा एका मागच्या 4 वर्षामधल्या एका प्री मध्ये राजकीय पक्षांच्या जोड्या लावायला क्वेश्चन आला होता. पक्ष आणि त्याची स्थापना वर्ष. तर तिथं तो तसा जोड्या लावायला प्रश्न आला होता. परत आपला कॅबिनेट सचिवालयावर क्वेश्चन आलेला आहे, PMO ऑफिसवर क्वेश्चन आलेला आहे. मग हे सगळे क्वेश्चन कुठले आहेत. पॉलिटी पार्ट 2 मधले क्वेश्चन आहेत. तर मग तुमच्यासाठी आणखीन व्हॅल्यू ऍडिशन काय आहे. पॉलिटी पार्ट 2 कव्हर करून घ्यायचं म्हणजे तुमचं मेन्ससाठी एक रिव्हिजन पण होईल आणि एक्झामसाठी पण तुमचं त्याचा फायदा होईल. ठीक आहे. आणखीन एक गोष्ट सांगतो. आता हे सगळं जे मी व्हॅल्यू ऍडिशन सांगतो हे व्हॅल्यू ऍडिशन कधीपर्यंत करायचं. इथून पुढचे 15 ते 20 दिवस करायचं आणि शेवटचे जे 15 ते 20 आहेत 20 दिवस आहेत ते 15 ते 20 दिवस तुम्हाला परत कोर कंटेंटवर यायचंय. म्हणजे शेवटच्या 15 ते 20 दिवसामध्ये
परत तुम्हाला कोर कंटेंटवर फोकस करायचंय. आणि आताचे जे 15 ते 20 दिवस आहेत तुम्ही थोडंसं काय म्हणतात त्याला फ्रस्ट्रेशन मध्ये असाल किंवा आता बोर झाला असेल वाचून, म्हणून हे नवीन टॉपिक वाचायचं, जेणेकरून तुमचं हे टॉपिक्स पण कव्हर होतील, तुम्हाला फ्रेश पण वाटेल, तुम्ही एंगेज पण राहाल अभ्यासामध्ये. म्हणून आता हे 15 ते 20 दिवस हे करायचं आणि नंतर कोर कंटेंटकडे परत जायचं, डिपेंडिंग ऑन तुमचा अभ्यास किती आहे. कोर कंटेंट खूप चांगला असेल तर मग शेवटचे 15 दिवस कोर कंटेंट करू शकता आणि इकडे 25 दिवस देऊ शकता. ठीक आहे. तर तर हा पॉलिटी पार्ट 2. ठीक आहे. त्याच्यानंतर हे टॉपिक करा, पॉलिटी पार्ट 2 मध्ये टॉपिक पंचायत राज मधला पुढचा भाग आणि घटनात्मक आणि बिगर घटनात्मक संस्था. तर हा असा पार्ट आहे. त्याच्यानंतर आता पॉलिटी झालं, त्याच्यानंतर आता विज्ञान सायन्स. बघा आता विज्ञान मध्ये बघा, विज्ञान मध्ये काय फोकस असलं पाहिजे प्रिलिम्सला, विज्ञान मध्ये कशाचा आपल्याला फोकस पाहिजे. विज्ञान मध्ये आपल्याला बायोडायव्हर्सिटी किंवा वर्गीकरण, राज्यसेवेच्या परीक्षेला वर्गीकरण वगैरे आयोग विचारत नाही, त्याच्यामुळे त्या ह्याच्यामध्ये जर मला माहित आहे तुम्ही पडला नसाल, पण जर काही लोक त्याच्यामध्ये एनर्जी वेस्ट करत असतील तर वर्गीकरणाचा टॉपिक तुम्ही स्किप करू शकता. आयोग त्यावर प्रश्न विचारत नाही, हार्डली एखादा क्वेश्चन विचारता आयोग, हार्डली, पण म्हणजे मला जेवढं माहित आहे तेवढं तर आयोगाने विचारलेलंच नाही. ठीक आहे. तर ते विज्ञान. तर विज्ञान झालं. आता विज्ञानामध्ये बघा काय आहे, काही जणांचं आरोग्यशास्त्रावर जास्त कमांड नाही, बाकी आपलं हायजीन वगैरेवर आपलं चांगलं कंट्रोल आहे. सॉरी हायजीन म्हणतो, आपलं जे ह्युमनच्या रिलेटेड आहे, म्हणजे आपलं रेस्पिरेशन आहे, म्हणजे आपलं श्वसन आहे, उत्सर्जन आहे, पचन आहे, या सगळ्यांवर काही जणांना चांगलं येतं, कारण सुरुवातीला ते टॉपिक आहेत, आपली एनर्जी असते त्याच्यामुळे ते आपल्याला चांगलं येतं आणि रिलेट करतं. पण आरोग्यशास्त्रावर काही जणांचं दुर्लक्ष होतं आणि इथं आयोगाचा मेन क्वेश्चन इथं दडलेला आहे. नेहमी आयोगाचे 1 ते 2 क्वेश्चन इथं आहेत. मग तुम्हाला काय करायचं आहे, जीवाणूजन्य रोग आहेत तर त्यांची लिस्ट पाठ करायची आहे, महत्वाच्या रोगांचं व्हॅक्सिन पाठ करायचं आहे, महत्वाच्या रोगांचं समजा म्हणजे तो रोग होण्याचा जीवाणू किंवा त्याचा व्हायरस कोणता आहे त्याचं नाव पाठ करायचं आहे. मलेरियाचा प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, तर तुम्हाला प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स माहित पाहिजे, किंवा डेंग्यू कशामुळे होतो, कोणत्या डासामुळे होतो, तर त्या डासाचं नाव माहित पाहिजे. तर असे काही महत्वाचे रोग, त्याचा कोणता तुमचा डास आहे किंवा कोणता व्हायरस किंवा जीवाणू आहे ते पाठ करायचं, आणि जर त्याच्यावर लस वगैरे असेल काही तर ती लस पाठ करायचं. तर हे सगळं तुम्हाला करायचं आहे. सोबत काय करायचं, वर्गीकरण. तुम्हाला हे लक्षात पाहिजे की कोणते डिसीज व्हायरल आहेत म्हणजे व्हायरसमुळे होतात, कोणते बॅक्टेरिया म्हणजे जीवाणूमुळे होतात, कोणते आदिजीवांमुळे होतात, कोणते कृमीमुळे होतात, हे वर्गीकरण तुम्हाला पाठ पाहिजे. त्यासाठी तुम्ही तुमच्या काही ट्रिक्स बनवू शकता. ठीक आहे. जीवाणूजन्य रोगांसाठी काहीतरी ट्रिक्स बनवा, त्यांना एका साईडला ठेवा, व्हायरलला एका साईडला करा. परत कृमी आदिजीवांचे लक्षात ठेवा, आदिजीवांवर नेहमी क्वेश्चन येतो. आदिजीवांवर म्हणजे मलेरिया एकमेव असा प्रमुख रोग आहे जो आदिजीवांमध्ये आहे, त्याच्यामुळे मलेरियावर क्वेश्चन येतो. मागच्या वेळेस स्लीपिंग सेसेमाशी स्लीपिंग सिकनेसवर क्वेश्चन आला होता, काला आजार. तर हे असे क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे. तर हायजीनवर एक लक्ष द्या, पाठ करून घ्या, पाठांतराचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर काही जणांना वनस्पतीशास्त्र मधलं रेस्पिरेशन वगैरे कळत नाही, म्हणजे 2 टॉपिक फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन, त्यातल्या रिएक्शन काही जणांना जमत नाहीत, आयोगाचा त्यावर पण क्वेश्चन आलेला आहे. तर तुम्ही त्या रिएक्शन जे आहेत किंवा वेगवेगळे सायकल आहेत ना, क्रेब सायकल, ग्लायकोलायसिस, काय ते आणखी C3 C4, हे सगळे जे सायकल वगैरे आहेत तर त्यावर थोडंसं काम करा. तर हे वनस्पतीशास्त्रामध्ये. आणि त्याच्यानंतर हायजीन आरोग्यशास्त्र झालं, वनस्पती. आता केमिस्ट्रीमध्ये कसं आहे, आपण काही मोजके टॉपिक केलेला असतो, मग जे व्हॅल्यू ऍडिशनचे टॉपिक आहेत किंवा सचिन सरांनी आपल्या बॅचमध्ये किंवा लेक्चर्समध्ये सांगितलेले जे एक्स्ट्रा पॉईंट आहेत, किंवा जसं आता तुम्ही बघा केमिस्ट्रीमध्ये अणूमध्ये काय मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी आहे, VSEPR थेरी आहे, या वेगवेगळे किंवा वरच्या लेवलचे पॉईंट्स आहेत, तर तुम्ही ते पॉईंट्स कव्हर करून घेऊ शकता. किंवा केमिस्ट्रीमध्ये आता मोलॅलिटी, मागच्या वेळेस नॉर्मॅलिटीवर क्वेश्चन होता, तर ते नॉर्मॅलिटी याच्यावरचे सॉल्ट एक्झाम्पल नेटवर टाकायचं, मोलॅरिटीचे सॉल्ट एक्झाम्पल, असे 2-3 एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघायचं. किंवा ज्यांचं सायन्स खूप चांगलं असेल तर त्याने थोडंसं 12वीच्या बुकमध्ये जाऊन फक्त यांच्या आजूबाजूलाच म्हणजे मोलॅरिटी नॉर्मॅलिटी यांचे थोडंसं क्वेश्चन सॉल्व्ह करून बघायचे. ठीक आहे. तर हे तुम्ही व्हॅल्यू ऍडिशनसाठी केमिस्ट्रीमध्ये करू शकता. आणि ज्यांचं समजा सायन्स थोडंसं खराब आहे किंवा वीक आहे तर त्यांनी काय करायचं, आपला जो कोर पार्ट आहे अणू परत चांगला करायचा, अणूची रचना वगैरे, पिरियडिक टेबल तो पार्ट चांगला करायचा. तर हे जे कोर पार्ट आहेत तर ते चांगले करायचे, अणू, पिरियडिक टेबल, कार्बनचं जग वगैरे, तर हे टॉपिक चांगले करायचे केमिस्ट्रीसाठी. त्याच्यानंतर फिजिक्स. आता फिजिक्ससाठी काय आहे, फिजिक्ससाठी सगळ्यात महत्वाचं व्हॅल्यू ऍडिशन म्हणजे फिजिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं. ज्यांना फिजिक्सचे वरची म्हणजे फिजिक्स मधले गणित सॉल्व्ह करता येत नाहीत
तर त्यांनी, कारण अल्टरनेटली आयोग 2-3 वर्षानंतर आयोग एका वेळेस 2-2 क्वेश्चन किंवा एका वेळेस तर आयोगाने डायरेक्ट 4 फिजिक्सचे 4 म्हणजे मॅथमॅटिकल प्रॉब्लेम किंवा गणितीय उदाहरणं विचारली होती. तर तुमच्यासाठी व्हॅल्यू ऍडिशन काय आहे फिजिक्सच्या विद्यार्थ्यांसाठी, फिजिक्ससाठी विद्यार्थ्यांना, तर तुम्ही काय करायचं, तर काय काय क्वेश्चन येऊ शकतात. सचिन सरांच्या बुकमध्ये त्यांनी सॉल्व्ड एक्झाम्पल दिलेले आहेत, म्हणजे काही सॉल्व्ह करून पण दिलेले आहेत आणि मागं सॉल्व्ह करण्यासाठी पण दिलेले आहेत. तर ते एक्झाम्पल प्रॅक्टिस करा, किंवा स्टेट बोर्ड मध्ये जे सॉल्व्ड एक्झाम्पल आहेत ते प्रॅक्टिस करा, किंवा एनसीईआरटी मध्ये, तर ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. ऍटलिस्ट आपल्याला बेसिक उदाहरणं तरी आले पाहिजेत. जसं करंट म्हणजे काय, व्ही इज इक्वल टू आय आर फॉर्म्युला आहे आपला, त्याच्यावरचे एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी, किंवा न्यूटनच्या 3 लॉ वरची गणित असतील, ऍक्सेलरेशन, व्हेलॉसिटी, तुमचं स्पीड आहे, तर यावरची गणित असली पाहिजे, ती आली पाहिजे आपल्याला. पॉवर आहे, वर्क आहे, तर ते गणित आले पाहिजेत. करंट आहे, क्यू इज इक्वल टू आय टी, तो फॉर्म्युला आहे. तर अशी बेसिक गणित ज्याच्यामध्ये फक्त आपल्याला व्हॅल्यू पुट केलं किंवा थोडंफार युनिटचं कन्व्हर्जन केलं, एककांचं कन्व्हर्जन केलं, तर जी गणितं येऊ शकतात, तर ती बेसिक गणितं आपल्याला आली पाहिजे, त्याच्यावरचा मार्क गेला नाही पाहिजे. आपण जर पूर्ण पार्ट स्किप केला तर तुमचे फिजिक्स मधले 5 पैकी 2-3 क्वेश्चन तुमचे स्किप झाले, त्याच्या मग तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून तुमचं व्हॅल्यू ऍडिशन काय आहे, प्रॉब्लेम्स इथले करणे, केमिस्ट्रीचे प्रॉब्लेम्स करणे, आणि ह्याच्यामध्ये जर आणखीन काही तुम्ही टॉपिक स्किप केले असेल इतके दिवस फिजिक्स आणि केमिस्ट्री मधले, तर ते टॉपिक कव्हर करून घेणे आणि गणितीय उदाहरणांची प्रॅक्टिस करणं. वनस्पतीशास्त्रामधलं रेस्पिरेशन वगैरे तो वाला पार्ट बघून घ्यायचं, रेस्पिरेशन आणि फोटोसिंथेसिस, त्यामधलं रिएक्शन, आणि आरोग्यशास्त्रामधलं रोग कोणत्या प्रकारचे आहेत ते पाठ करून घ्यायचं. सायन्स झालं. पर्यावरणाचं मी काही एक्स्ट्रा सांगत नाही, पर्यावरणाचं तुम्ही जे नेहमी करत आलेला तर तेच करायचंय, तर त्यामध्ये वेगळं असं काही करायचं नाही. आता करंट आहे, शेवटचा मुद्दा आपला करंटचा आहे. करंट तुम्हाला आता खूप चांगल्या पद्धतीनं पाठ झालेला आहे, कारण तुम्ही खूप दिवसापासून आता करंट करत आहात. मग आता फक्त करंट मध्ये एकच मुद्दा आहे, जो मी पहिल्यांदा मानसिक अँगल मध्ये किंवा मेंटल साईडनं जे बोललो होतो, की करंट काय आता तुम्हाला बोर होऊ शकतं. तुम्ही सगळे ते अवॉर्ड्स वगैरे नेहमी वाचत आलेले आहात, ठीक आहे, तर त्यामुळे तुम्हाला करंट आता खूप बोर होण्याची शक्यता आहे. फक्त एकच करायचं, की दिवसातला 1.5 तासाचा काळ जो आहे, 1.5 तासाचा जो काळ आहे, तर तो तुम्हाला 1.5 किंवा 2 किंवा 2.5 डिपेंडिंग ऑन तुमचं किती कमांड आहे त्याच्यावर, तर 1.5 ते 2-2.5 तास तुम्ही दिवसातले करंटसाठी सेपरेट काढून ठेवायचे आहेत. आणि माझं स्पष्ट म्हणणं आहे की तुम्ही स्वतः करण्यापेक्षा तो करंट आता डिस्कशनच्या माध्यमातून करायचं. शक्यतो रात्री आपला डिनरचा टाइम झाला, जेवण झालं की आपल्या रूममेट सोबत किंवा आपल्या मित्रांसोबत 1.5 तास तुम्ही 1.5-2 तास तुम्ही करंटचं डिस्कशन करायचं. करंटला आता वेगळं काही करण्याची गरज नाही. वेगळंच काही करायचं असेल तर थोडंसं आता तुम्ही फ्लो चार्ट वगैरे बनवून ठेवू शकता. फ्लो चार्ट म्हणजे कसं, आता महत्वाचे तुमचे जे अवॉर्ड्स आहेत, महत्वाचे तुमचे अवॉर्ड आहेत, तर त्या अवॉर्डचं काय करायचं, असं बनवायचं. समजा साहित्य अकादमी पुरस्कार आहे, मग इथं नाटक आहे, नाटक मध्ये आता कुणाला भेटला 2000 म्हणजे मागचा, आता किती, आता 23चा, आणि समजा आता हा 2024चा या वर्षीचा, मग नाटक साहित्य अकादमी पुरस्कार नाटक मधला 2023चा कुणाला भेटला, 24चा कुणाला भेटला, मग त्याला भेटलाय तर त्याचं काय, त्याचं कथासंग्रह आहे का काय आहे, म्हणजे त्याचं नाव लिहायचं आधी, आणि मग ती काय आहे, कादंबरी आहे, कथासंग्रह आहे, तर असा चार्ट बनवायचा. नाटक असतं, पुन्हा युवा, पुन्हा आणखीन काय काय बाल साहित्य, हे असं वेगवेगळे, म्हणजे असे तुम्ही वेगवेगळे चार्ट बनवून ठेवू शकता. याच्या माध्यमातून तुम्ही स्वतः एंगेज राहाल आणि आणखीन तुम्हाला पाठांतराला मदत होईल. ठीक आहे, तर हे असं तुम्ही करायचं आहे. जसं पद्मश्री आहे, पद्मभूषण आहे, परत तुमचं काय म्हणतात त्याला, काय वर्ल्ड मधला काय तो अवॉर्ड आहेत ना, वेगवेगळे साहित्यामधले अवॉर्ड वगैरे, तर हे सगळे आयोगाचं तुम्ही मागच्या वर्षीचं कोण आहे, या वर्षीचं कोण आहे, असं चार्ट करायचं. महत्वाचे पॉईंट साईडला काढायचे, मग त्यांची लिस्ट करणं, असं काहीतरी करून तुम्ही बिझी राहायचं. पण माझं स्पष्ट सांगणं आहे तुम्हाला, 1.5 तास जो आहे, 1.5 तास जो तुमचा वेळ आहे, तो 1.5 तास तुम्हाला डिस्कशनला द्यायचा आहे मिनिमम. करंटची लिंक सुटू द्यायची नाही. करंटचा तुमचा जेवणानंतरचा टाइम किंवा तुमचा कुठलाही दुपारचा, तो 1.5-2 तासाचं डिस्कशन किंवा सेल्फ स्टडी प्रिफर करा, डिस्कशन करा, शक्यतो डिस्कशन करा, कारण आता सॅच्युरेशन आले, तुम्हाला बोर होईल, त्यामुळे डिस्कशन सांगतोय. तर तो तुमचं इथून सुरू झालं ते एक्झाम पर्यंत, आदल्या दिवशी पर्यंत, म्हणजे एक दिवस आदल्या दिवसाच्या अगोदर एक दिवस सोडा, आदला दिवस सोडून तोपर्यंत तुमचं दररोज डिस्कशन असलं पाहिजे. तुम्ही दररोज करंटच्या टच मध्ये असला पाहिजे. काहीही झालं तरी ते डिस्कशन सुटलं नाही पाहिजे. बाकीचा सब्जेक्ट एका दिवशी तुमचा राहिला तरी चालेल, पण ते डिस्कशन तुमचं सुटलं नाही पाहिजे. तर हे असं, तर अशा पद्धतीनं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आणखीन एक फक्त थोडस वेगळी स्ट्रॅटेजी सांगतो. ठीक आहे, आता एक शेवटचं सांगतो, रिव्हिजनचा पॅटर्न एक सांगतो, म्हणजे रिव्हिजनची माझी स्ट्रॅटेजी सांगतो. मी जी मेन्सला पण वाचायचो आणि प्रीला पण वापरायचो.
तर त्यामध्ये एक स्ट्रॅटेजी, हे लेक्चर आपल्याला आधी घ्यायचं होतं पण मागच्या थोडंसं डिले झाला आणि लास्ट मोमेंटला एक्झामच्या घेणं योग्य नव्हतं म्हणून आपण घेतलं नाही. तर आता तुम्हाला 40 दिवस आहेत, 40-45 दिवस. तर बघा रिव्हिजनची स्ट्रॅटेजी काय, म्हणजे माझी स्ट्रॅटेजी सांगतो, तुम्हाला ती आवडली तर घ्या किंवा मग तुम्ही तुमच्या हिशोबाने करा. मला काय म्हणायचंय, दिवसातून एक सब्जेक्ट करायचा नाही, फक्त एकच सब्जेक्ट करायचा नाही. तुम्ही जर दिवसातून एक सब्जेक्ट करत असाल तर तुमची एफिशियन्सी हळूहळू तुमची कमी होत जाणार आहे. मग दिवसाच्या टाइमचं वर्गीकरण 2-2.5 तासाचे 3-4 स्लॉट करायचे, 3-4 स्लॉट करायचे, 2-2.5 तासाचे 3-4 स्लॉट करायचे. आणि त्या स्लॉट मध्ये म्हणजे कसं, सकाळी 7:30 ला गेलात 9:30 पर्यंत एक, नंतर 9:30 ते 10 तुमचा नाश्त्याचा ब्रेक, त्याच्यानंतर 10 ते 12:30 एक, नंतर जेवणाचा ब्रेक, त्याच्यानंतर 3 किंवा 2:30 पासून 5 पर्यंत एक, पुन्हा परत तुमचा चहा वगैरेचा ब्रेक, त्याच्यानंतर परत जेवणापर्यंतचा एक स्लॉट आणि नंतर एक स्लॉट, म्हणजे असे तुमचे दिवसातून 4-5 स्लॉट बनतात, 4-5 स्लॉट बनतात. तर माझं असं सजेशन आहे आणि जे मला मेन्सला खूप फायद्याचं ठरलं 22च्या, तर त्याच्यामध्ये काय की तुम्ही दिवसातून 4-5 सब्जेक्ट करा. आता तुम्ही दिवसातून एक सब्जेक्ट घेत असाल तर तुम्हाला तो सब्जेक्ट बोर होणार आहे आणि पहिल्या 1-1.5-2 तासानंतर तुमची इफिशियन्सी हळूहळू कमी होत जाणार आहे. तर मग तुम्हाला काय करायचंय, सकाळी सायन्स घ्यायचा आहे, शक्यतो जो तुमचा खूप अवघडवाला टॉपिक आहे किंवा तुम्हाला जो आवडत नाही किंवा तुम्हाला ज्याच्यामध्ये मार्क्स नेहमी कमी येतात, तो टॉपिक तुम्हाला सकाळी करायचा आहे, आल्या म्हणजे 9:30 पर्यंत किंवा 10 पर्यंत. त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला एक मेंटल समाधान भेटेल की आपल्याला अवघड टॉपिक होता तो आपण केलाय आणि मग तुम्ही दिवसभर सॅटिस्फाईड राहाल की आपला सकाळचा वेळ युजफुल म्हणजे सत्कारणी लागलेला आहे आणि रात्री आपण झोपून आल्यामुळे सकाळी फ्रेश असतो, तुमचा अभ्यास चांगला होतो. म्हणून ते एक करा. पहिल्यांदा सकाळच्या टाइम मध्ये तो एक सब्जेक्ट जो तुम्हाला आवडतो तो करायचा. त्याच्यानंतर सकाळच्या दुसऱ्या स्लॉट मध्ये पण चांगला सब्जेक्ट करायचा, कारण 12-1 पर्यंत आपलं चांगला अभ्यास होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर दुपारच्या स्लॉट मध्ये तुम्ही डिस्कशन करू शकता, आयदर रात्री करा म्हणजे 10 जेवणानंतर डिस्कशन करा किंवा दुपारी थोडंसं डिस्कशन करू शकता. माझं म्हणणं आहे बिंदास तुम्ही अर्धा-पाऊण तासाची झोप काढून अभ्यास करू शकता. जेव्हा तुम्ही दुपारी जेवल्यानंतर थोडासा आराम करून याल तेव्हा तुम्हाला असं वाटलं पाहिजे की आता नवीन दिवस सुरू झालाय किंवा परत तुम्ही फ्रेश आहात. तुमच्यामध्ये सकाळच्या 5-6 तासाच्या अभ्यासाचा थकवा असला नाही पाहिजे. पण झोप किती असली पाहिजे, 50 मिनिटं ते 1 तासाची खूप जास्त झालं. ठीक आहे. ती झोप आपली 3 ते 4 तासाची, म्हणजे 3ला झोपलं तर 6ला उठायचं असं नाही झालं पाहिजे. तर तुम्ही थोडंसं आराम करून तुम्ही येऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही एक तर डिस्कशन करा. जर तुम्ही आराम करून आले असाल तर तुम्हाला थकवा वाटण्याची गरज नाही, तुम्ही कुठला पण सब्जेक्ट करा. पण जर समजा तुम्ही दुपारी झोपत नसाल, आराम करत नसाल, तर जेवल्यानंतर तुम्हाला थकवा येऊ शकतो, तर ते डिस्कशन मध्ये करा. डिस्कशन मध्ये तुमचे म्हणजे तुम्ही तिथे अटेंटिव्ह राहाल, तर थोडं डिस्कशन मध्ये तो टाइम द्या. त्याच्यानंतर एक सब्जेक्ट करायचा, म्हणजे 6 ते जेवणापर्यंत एक सब्जेक्ट करायचा आणि नंतर परत तुम्ही डिस्कशन करू शकता. तर असं म्हणजे सांगायचा मुद्दा मला हा होता की दिवसाचे 2-2.5 तासाचे स्लॉट करा आणि 2-2.5 तासाचा स्लॉट केला ना की आपण काय असतं, आपल्याला चहा प्यायला जायचं असतं, चहा पिणं आपलं मोटिवेशन असतं, म्हणून आपण चहा पिजेपर्यंत चांगलं 2-2.5 तास अभ्यास करतो आणि एका सब्जेक्टची इफिशियन्सी आपली तेवढा वेळ राहते, म्हणजे 2-2.5 तास पर्यंत राहते. मग नवीन सब्जेक्ट घेतला की परत आपल्याला आणखीन 1-1.5-2 तास आपली इफिशियन्सी चांगली राहते, परत नवीन सब्जेक्ट घेतला की आपण आणखीन चांगली राहते. त्याच्यामुळे आपण सगळ्या सब्जेक्टला न्याय देऊ. आता हे एक झालं. आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं दुसरं लॉजिक म्हणजे काय, समजा तुम्ही जर असं करत असाल, दिवसातून 1-2च सब्जेक्ट करत असाल, तर काय होतं की शेवटचे जे 2 तुमचे सब्जेक्ट आहेत, शेवटचा जो सब्जेक्ट आहे, समजा आता एक्झाम आहे तुमची 25 ऑगस्टला, तर असा कोणता तरी एक सब्जेक्ट असणार आहे की जो सब्जेक्ट तुम्ही 7 ते 8 दिवसापूर्वी वाचला होता, राईट. 7 ते 8 दिवसापूर्वी वाचला असा कुठला तरी एक सब्जेक्ट असणारच आहे. मग या सब्जेक्टची इफिशियन्सी एक्झाम मध्ये एवढी राहत नाही का, कारण आता 7-8-10 दिवसांचा गॅप पडलेला आहे. जर तुम्ही असं म्हणजे दिवसाला एक सब्जेक्ट किंवा दिवसातून 2च सब्जेक्ट जर असं करत असाल तर. पण समजा तुम्ही जर असं करताय, तर आता आपले इतर टॉपिक्स किती आहेत, मी आता काढले होते 6 ते 7 टॉपिक आहेत, तर तुमचे दररोज 4 ते 5 स्लॉट होत आहेत, म्हणजे तुमचे दररोज 3 ते 4 तुम्ही सब्जेक्ट कव्हर करत आहात, म्हणजे तुम्ही 3 ते 4 सब्जेक्टच्या टच मध्ये दररोज आहात. आणि शेवटचं आणखीन एक लॉजिक असं आहे की एक्झाम मध्ये तुम्ही जेव्हा प्रिलिम्सची एक्झाम देणार आहात, तर त्यावेळेस तुम्हाला एकाच दिवशी तुम्हाला सगळे सब्जेक्ट आठवले पाहिजेत. काही जण असं म्हणतात की आता दिवसातून 4-5 म्हणजे 2-3-4 सब्जेक्ट केले तर आपली काय होऊ शकते, खिचडी होऊ शकते, हिस्ट्री पण जॉग्राफी पण. पण आपल्याला एक्झाम मध्ये काय पाहिजे, एक्झाम मध्ये आयोग काही तुम्हाला वेगळा दिवस देतो का, एकाच दिवसात तुम्हाला सगळे क्वेश्चन एकानंतर एक आहेत, 15 क्वेश्चन हिस्ट्री, लगेच 15 जॉग्राफी, 15 तुमचे इकॉनॉमिक्स, असे क्वेश्चन आहेत, म्हणजे तुम्हाला एकाच दिवशी सगळं आठवलं पाहिजे. तर मग त्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला तुम्हाला फायद्याचा ठरू शकतो. त्यामुळे हे टाइम टेबल तुम्ही फॉलो करा, मी स्वतः फॉलो केलं होतं. पण जर कम्फर्टेबल असाल तर, बाकी तुमची चॉईस. तर ठीक आहे, तर दिवसाचे 3-4-5 सब्जेक्ट करा, म्हणजे तुम्ही सगळ्या सब्जेक्ट मध्ये टच मध्ये राहाल. बघा 2-2.5 तासामध्ये काय होतं, 2-2.5 तासामध्ये तुम्ही त्या सब्जेक्टचे 2 जरी टॉपिक केले, समजा इकॉनॉमिक्सचे आज 2च टॉपिक वाचले, पण तुम्ही इकॉनॉमिक्सच्या टच मध्ये आहात,
तर तुम्हाला स्पेशल इकॉनॉमिक्सचं रिव्हिजन करण्याची गरज नाही, किंवा तुम्हाला हा प्रश्न कधीच राहणार नाही की मी आता रिव्हिजन कधी करू, किंवा माझं या सब्जेक्टचं रिव्हिजन राहिले. कारण तुम्ही दररोजच त्या सब्जेक्टच्या टच मध्ये आहात, काही ना काही त्या सब्जेक्टचं वाचतात. आणि दुसरं काय होतं की आपण काल पण वाचलेला असतो, आज पण वाचतो, तर आपल्याला काय होतं, कालच्या गोष्टी लगेच लिंक होतात, कालचं काय आठवत नाही ते आपण लगेच बघून घेतो. तर हा तुम्हाला या स्ट्रॅटेजीचा हा तुम्हाला फायदा आहे. तर ही स्ट्रॅटेजी तुम्ही इथून पुढचे 40 दिवस वाचू शकता आणि तुम्हाला ते काय होईल, फोकसमध्ये राहण्यासाठी मदत करेल. म्हणजे काय म्हणतात त्याला, तुमचं फोकस राहील, किंवा तुमचं एनर्जी चांगल्या प्रकारे इफिशियंटली यूज करण्यासाठी ही स्ट्रॅटेजी तुम्हाला मदत ठरू शकते. तर तुम्ही असं करू शकता. तर हे एक होतं. तर आणि ओके, तर हे एक होतं. आणि बाकी मी सांगितलं तुम्हाला, स्वतःला एंगेज ठेवण्यासाठी जर अभ्यास बोर होत असेल तर आपल्याला कन्सिस्टंटली अभ्यास करण्यापासून काहीही ऑप्शन नाही. मग जर तुम्हाला स्वतःला एंगेज ठेवायचं असेल तर मी सांगितलं, ग्रुप डिस्कशनचा टाइम वाढवा, एक करंटचा स्लॉट आपल्याला फिक्स करायचा आहे, आणि आणखीन एखादा स्लॉट पण सब्जेक्टचा तुम्ही करू शकता जो तुम्हाला बोर होतोय समजा, किंवा अवघड वाटतोय, तर त्या सब्जेक्टचं डिस्कशन तुम्ही आणखीन एक स्लॉट डिस्कशनचा वाढवू शकता स्वतःला एंगेज ठेवण्यासाठी. किंवा युट्यूबवरचे व्हिडिओज असतील किंवा इतर बॅचेस काय जे काय असेल तर ते तुम्ही बघू शकता, पण स्वतःला एंगेज ठेवा. एक्झाम पर्यंत लिंक आपली तुटली नाही पाहिजे. तर असं आहे. बाकी आपण आणखीन एक काय होतं की आपल्याला रिव्हिजनची बॅच, आपली वन डे रिव्हिजनची बॅच आपण प्लॅन करत आहोत. जर आपण जमलं तर कोणत्या तरी संडेला वगैरे आपण जॉग्राफीमध्ये फिजिकल जॉग्राफी, इन्व्हायरमेंट, फिजिकल जॉग्राफी, इन्व्हायरमेंट, हवामानशास्त्र, इन्व्हायरमेंट, आणखीन इकॉनॉमिक्स या सब्जेक्टची बॅच आपण लॉन्च करण्याचा आपला विचार आहे. तर जर आपलं झालं तर आपल्याला शारदा अकॅडमीच्या तुम्हाला ग्रुपवर त्याची माहिती मिळेल, तर ते पण तुम्ही बघू शकता. आणि पॉलिटीची आपली रेकॉर्डेड बॅच आहे, किंवा आणखीन एखादी जमली तर आपण ती बॅच पण घेणार आहोत, तर तुम्ही ते बघू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला आता इथून पुढच्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. बाकी तुमचे काही कन्सर्न वगैरे असतील तर तुम्ही नंतर विचारू शकता मला वेगवेगळ्या माध्यमातून. माझा नंबर इथे टाकतो मी. तर हे नंबर आहे माझा, त्यातला वरचा जो आहे तो सोशल मीडियावाला आहे, म्हणजे व्हॉट्सअप वाला आणि टेलिग्राम वाला आहे. तर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा कॉल करून पण विचारू शकता, जर मी तुम्हाला रिप्लाय देईन म्हणजे तसा. तर ठीक आहे. तर तुम्हाला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. बाकी तुम्ही विचारू शकता. सो थँक्यू.